रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. जनतेसमोर तर मी पहिल्यापासून आहेच. माझा कार्यकाल बघितला तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे. जनतेत सर्व माझं सामाजिक म्हणजे जे काय माझा कार्यक्रम असतो ते मी राबवत असतो आणि मी सगळ्यांच्या मनात ध्यानात आहे का त्याबद्दल वादच नाही. कुठले प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहे तर जनतेला काय आव्हान करतो? जनतेला मी आमच्या ह्या भागात अनेक प्रश्न आहेत. जे आमचा नैनासारखा प्रश्न असेल, पाण्यासारखा प्रश्न असेल, जे पाण्याचे आमचे रोड रस्ते, आज रस्त्याची दुरवस्था आम्ही बघितली तर आम्हाला दीपावली गणपती जे आम्हाला खड्डेमय या वातावरणात काढायला लागली, या अशा सर्व गोष्टींचा आम्ही सर्व हे करणार. शिवाय महाविकास आघाडी या ठिकाणी दिसून येते, कशा प्रकारचा निकाल आपल्याला अपेक्षित आहे? महाविकास आघाडी एकदम जोरात तयारीत आहे आणि हा निकाल आम्हाला जास्तीत जास्त म्हणजे पंचायत समिती असेल, झेडपी असेल, ते अपेक्षित आहे का आम्ही जोरात मुसंडी त्याच्यात घेऊ. तर हा ग्रामीण भाग शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा राहिलेला आहे आणि भाजप देखील शक्तीने उतरलेला आहे. या सगळ्या आव्हानाकडे आपण कशा प्रकारे? भाजपचं आव्हान बोललं तर तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारचं आहे. खाली पैसा याच्या पलीकडं तर आव्हान मला वाटत नाही. कारण पैसा नसेल तर मला वाटत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर कुठला उमेदवार तसा टिकू शकतो. तर चिन्हाबाबत या ठिकाणी गोंधळ आहे. म्हणजे अगोदर सिट्टी आहे ना, आता खटारा चिन्ह आहे. बरोबर आहे. हा आमचा पारंपरिक पक्षाचा जुना चिन्ह आहे. म्हणजे पहिल्यापासून आम्ही खटाऱ्यावर लढत आलो. आमच्या नेते मंडळींनी हा निर्णय घेतला का आपला पारंपरिक जो खटारा चिन्ह आहे तोच घेऊन आपण पुढे जाणार आहोत.